सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आष्टीकर, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ दिंडोरी येथे नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र बाकुल यांच्या हस्ते करण्यात आला। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी मोहीम राज्य शासनाने हाती घेतली असून दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 येथे तपासणी मोहीम उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, तालुका आरोग्य अधिकारी कल्पेश चोपडे, बालरोग तज्ञ डॉक्टर समीर काळे, नेत्ररोग तज्ञ प्रमोद गजबे, केंद्र प्रमुख अनुसया पाटील, मुख्याध्यापक नितीन बागुल, विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। नेत्रविकार, आरोग्य समस्या, हात धुण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, दातांची निगा, पोटाचे विकार आदींबाबत उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या मोहिमेत आरोग्य विभागाचे राजेंद्र नाठे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरी निराळी, डॉक्टर राऊत, डॉक्टर समीर पाटील, डॉक्टर अश्विनी वागचौरे, डॉक्टर जयश्री भुरे, डॉक्टर प्रियंका भुजबळ, डॉक्टर समर्थ देशमुख, डॉक्टर दीपक बागमार, सोनिया पावरा, कोमल नेरकर, सीमा ठाकरे, सोनाली वणवे, गोदावरी महाले, छाया वांजुळे, छाया जानराव आदींनी सहभाग घेतलाय। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना पवार, प्रभावती राऊत, संगीता महाजन, भाग्यश्री गोसावी, सायरा तडवी, ज्योती नागरे, कैलास वांगर, गणेश बोरसे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी।